नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीईटी ही 1 ते 8 वर्गाला बंधनकारक आहे या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने 1 सप्टेंबर 2025 ला निर्णय दिला होता. पण आता पुढचा मुद्दा असा उपस्थित होतोय की 9 ते 12च्या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांना सुद्धा टीईटी बंधनकारक असणार का, यामध्ये विशेष शिक्षकाचा उल्लेख करण्यात आलाय. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितलं केंद्र सरकारला, थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. सोशल मीडियाला सध्या ही माहिती व्हायरल होत आहे की 9 ते 12ला टीईटी लागणार का. सो काय आहे नेमकं सांगितलेलं, 2 न्यूजपेपरला आलेली बातम्या तुम्हाला विथ प्रूफ दाखवतो मी, आणि या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला काय सांगितलं ते पण थोडक्यात बघूया. सो बघूया कायद्यात बदल होणार का हे पण यात सांगितलेलं आहे. मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीकडनं शिक्षकांना आणि शिक्षक होण्यासाठी लागणाऱ्या विद्यार्थ्यांना टीईटी बंधनकारक आहे. त्या विद्यार्थ्यांना द्रोणा 9.0 लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच, ज्या बॅचमध्ये तुम्हाला बॅग आणि बुक किट मोफत असणार आहे. सो 9.0 ची बॅच म्हणजे 8 बॅचला शिकवणारा फॅकल्टीज तुम्हाला ते शिकवणार, ज्यांचा अनुभव प्रचंड असणार आहे. यामध्ये तुम्हाला सेपरेट बॅचेस पण घेता येणार आहेत. बॅचेसचे फीचरमध्ये फॅकल्टीचे लेक्चर प्लस मला फॅकल्टीच्या पीडीएफ स्वरूपात नोट्स आहे, शिकवताना वापरणारे जे माहिती लिहितो आपण बोर्डवरती त्याच्या पीपीटी नोट्स पण अवेलेबल आहे. लाईव्ह क्लासमध्ये डाऊट क्लिअरिंग सेशन पण अवेलेबल आहे. अनलिमिटेड व्ह्यू टाइम आहे, किती वेळेस तुम्ही रिपीट करून लेक्चर बघू शकता. लाईव्ह जर जमलं नाही बघायला तर रेकॉर्ड होऊन जातं. रेकॉर्ड झालं लेक्चर तुम्ही किती टाइम बघा, टॉपिकनुसार सब्जेक्टनुसार, आणि फुल लेंथ टेस्ट सिरीज पण तुम्हाला अवेलेबल आहे. जुन्या विद्यार्थ्यांना 50% ऑफ आहे. नवीन विद्यार्थ्यांनी लगेच बॅच जॉईन करा. ही एक बॅच आहे तुम्हाला विथ बॅग आणि बुक किट, आणि एक बॅच आहे तुम्हाला विदाऊट बॅग आणि बुक किट. सो आपल्याला अपेक्षित बॅच तुम्ही घेऊ शकता. खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲप आणि बॅचची लिंक आहे, कॉन्टॅक्ट नंबर पण आहे. चला तर मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो. बघा, देशदूतनी बातमी दिलेली आहे आजची 21 फेब्रुवारी 2026 ही बातमी आहे. त्या बातमीत त्यांनी सांगितलेलं आहे टीईटी 9वी-12वी शिक्षकांना सक्ती. देशदूत न्यूजपेपरची बातमी आहे. आणि दुसरी एक बातमी जी आली ती नवराष्ट्र या न्यूजपेपरने दिली आहे. त्यामध्ये बघा, टीईटी एक्झाम 9वी-12वी शिक्षकांना टीईटी सक्ती, सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारकडून मागवला सविस्तर प्रतिज्ञापत्र. पण नेमकं काय, थोडक्यात बघूया काय सांगितलं यामध्ये. बघा, टीईटी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला हलफनामा म्हणजेच काय, ज्याला आपण ॲफिडेव्हिट म्हणतो किंवा प्रतिज्ञापत्र म्हणतो, दाखल करण्याचे आदेश दिलेले आहे. या संदर्भातले काही दिवसांपूर्वीच महाभारत न्यूज चॅनल आहे हा, या न्यूज पेपर आहे, त्या पेपरला ही बातमी आली. दिल्लीचा आहे, नवी दिल्लीचा आहे हा पेपर. त्यामध्ये त्यांनी काय सांगितलं एक एक मुद्दा मी तुम्हाला क्लिअर करतो. त्यातले 3 मुद्दे महत्वाचे, ते पण खाली मी तुम्हाला दाखवतो. चला, पहिलं त्यांनी सांगितलेलं काय आहे की सर्वोच्च न्यायालयाने माध्यमिक वर्ग 9 ते 12, ज्याला आपण 9 ते 12ला माध्यमिक म्हणतो, आणि जे 1 ते 8 आहे त्याला आपण प्राथमिक म्हणतो. प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक म्हणतो. शिकवणाऱ्या विशेष शिक्षकांसाठी त्यांनी उल्लेख केलेला जो आहे तो विशेष शिक्षक. विशेष शिक्षक म्हणजे कोणते, असे शिक्षक जे अंध अपंग विद्यार्थ्यांना शिकवणार आहे, ज्यांना बोलता येत नाही, ज्यांना ऐकू येत नाही, ज्यांना बघता येत नाही, अशा विद्यार्थ्यांना शिकवण्याचं जे विशेष शिक्षण ज्यांनी घेतलेलं असतं असे शिक्षक, ज्यांना आपण विशेष शिक्षक म्हणतो. या विशेष शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी अनिवार्य आहे का, याबाबत केंद्र सरकारकडून सविस्तर ॲफिडेव्हिट मागवला आहे, प्रतिज्ञापत्र मागवलं आहे. कंत्राटी शिक्षकांच्या वेतन समता व सेवा अटींबाबत पूर्वी दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी 1 महिन्याच्या आत करण्याचे निर्देश सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिलेले आहेत. म्हणजे यात 2 मुद्दे आहेत. पहिला मुद्दा म्हणजे विशेष शिक्षकांना 9 ते 12च्या या त्यांना टीईटी कंपल्सरी आहे का, आणि दुसरा मुद्दा जो आहे कंत्राटी शिक्षकांना सेवा प्रवेशामध्ये बघा, यांनी सांगितल्याप्रमाणे वेतन समता आणि सेवा अटींबाबत पूर्तता 1 महिन्यात करण्यास सांगण्यात आलेला आहे. तो काय मुद्दा पुढे मी तुम्हाला सांगतो. न्यायमूर्ती दीपाशंकर दत्ता आणि न्यायमूर्ती के विनोद चंद्रन यांच्या खंडपीठासमोर अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ऐश्वर्या भाटी, अनिकस क्युरी, ऋषी मल्होत्रा, तसेच वरिष्ठ वकील रामकृष्ण वीर राघवन आणि मनीष सिंघवी यांनी बाजू मांडली. त्यानंतर न्यायालयाने हा आदेश दिला आहे. आदेश काय दिला नेमका आणि काय स्पष्टीकरण सरकारकडून मागवलं त्यांनी, केंद्र सरकारकडून, त्यातले 3 मुद्दे त्यांनी सांगितले. बघा, पहिला मुद्दा त्यांनी सांगितला 9 ते 12 माध्यमिक स्तर साठी विशेष शिक्षक म्हणून नियुक्ती मिळू इच्छिणाऱ्यांसाठी टीईटी उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे का. म्हणजे जर विशेष शिक्षक 9 ते 12ला इच्छुक असेल त्यांना टीईटी बंधनकारक असणार आहे का, हा एक मुद्दा आहे. आणि दुसरा, 10 जून 2022 रोजीच्या शिक्षण मंत्रालयाच्या पत्रातील भरती प्रक्रियामध्ये फाउंडेशन, प्रिपेरेटरी, मिडल आणि सेकंडरी या सर्व स्तरांवर लागू होते का. आणि पुढे विचारलंय 2010 नंतर केंद्र किंवा कोणत्याही राज्याने माध्यमिक शाळांसाठी स्वतंत्र टीईटी परीक्षा घेतली आहे का. हे 3 मुद्दे त्यांनी विचारले. त्यातला हा मुद्दा महत्वाचा आपला आजचा विषय की 9 ते 12ला जर विशेष शिक्षक म्हणून जॉईन व्हायचं असेल तर टीईटी कंपल्सरी आहे का.
ओके, आता हे का मागितलंय त्या संदर्भात पुढे त्यांनी परत माहिती दिली आहे. न्यायालयाचं निरीक्षण काय आहे? सुनावणी दरम्यान ASG भाटी यांनी सर्व शिक्षकांसाठी, त्यात माध्यमिक वर्गातील शिक्षकांचाही समावेश आहे, TT अनिवार्य असल्याचे सांगितले. बघा, सुनावणी दरम्यान जे भाटी सर त्यांनी सांगितलं की सगळ्यांनाच हे कंपल्सरी आहे. तसेच रिहॅबिलिटेशन काउन्सिल ऑफ इंडिया RCI चे प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद केले. मात्र न्यायमूर्ती दत्ता यांनी 2021 मधील 3 न्यायाधीशांच्या खंडपीठाच्या निर्णयाचा उल्लेख केला. त्या निर्णयात समग्र शिक्षा योजनेअंतर्गत विशेष शिक्षकांच्या नियुक्तीसाठी मार्गदर्शक तत्वे देण्यात आली होती. त्यात इयत्ता 1ली ते 5वी, 6वी ते 8वी साठी TT अनिवार्य असल्याचे स्पष्ट नमूद होते. मात्र 9 ते 12 साठी असा उल्लेख नव्हता, असं कोर्टाचं निरीक्षण आहे. मग कोर्टाने सांगितलं, न्यायालयाने विचारलं, जर मार्गदर्शक तत्वात 9 आणि 10वीचा स्पष्ट उल्लेख नाही तर आता ते अनिवार्य कसे म्हणता येईल? केवळ एखाद्या पत्राद्वारे नियम बदलता येणार नाही, त्यासाठी कायद्यात किंवा नियमांमध्ये स्पष्ट तरतूद असावी. जर इथे केंद्र सरकारकडनं सॉलिसिटर भाटी हे जर बोलत असतील की कंपल्सरी आहे, तर या संदर्भात तुम्हाला काय करावं लागेल? एक तर कायद्यात किंवा नियमामध्ये स्पष्ट तरतूद करावं लागेल. असं एखादं पत्र ऍडिशनल लावून तुम्ही 9 ते 12ला विशेष शिक्षणात TT कंपल्सरी करू शकत नाही, असं न्यायालयाचं निरीक्षण होतं. मग त्यांनी अबिकस क्युरीची भूमिका काय नेमकी त्यांनी मांडली. अमिकस क्युरी यांनी असा युक्तिवाद केला की 2022च्या निर्णयातील मार्गदर्शक तत्वान एज्युकेटर हा शब्द इयत्ता 1ली ते 5वी आणि 6वी ते 8वी साठी वापरण्यात आला आहे, मात्र 9 ते 12 साठी नाही. त्यामुळे एकदा शिक्षक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर संबंधित अपंगत्व क्षेत्रातील पात्रता पुरेशी ठरू शकते, असे त्यांनी सूचित केले. विशेषतः शेवटच्या टप्प्यावर असलेल्या कंत्राट शिक्षकांवर याचा परिणाम होऊ शकतो, अशी त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. म्हणजे इथे आता न्यायालयाचं पण निरीक्षण आहे, म्हणजे वकील केंद्र सरकारकडनं होते, सॉलिसिटर म्हणून आपण त्यांचंही म्हणणं जे आहे ते इथे मांडलेलं आहे. आणि मग शेवटी न्यायालयाने काय केलंय, सांगितलंय की याबद्दलचं प्रमाणपत्र आम्हाला, प्रतिज्ञापत्र आम्हाला लिहून द्या, लवकरात लवकर द्या, 1 महिन्याच्या आत द्या. आता कंत्राटी शिक्षकांच्या बद्दल सुद्धा हा दुसरा मुद्दा होता की त्यांचं जे वेतन आहे त्याबद्दलचा हा निर्णय कोर्टाने सांगितला आहे. हस्तक्षेपकर्त्याच्या वतीने वरिष्ठ वकील वीर राघवन यांनी सांगितले की 2022 मधील न्यायालयाच्या आदेशानुसार कंत्राटी शिक्षकांचा वेतन समता आणि सेवा अटींबाबत, आता वेतन समता म्हणजे काय, तर यामध्ये जर शिक्षक म्हणून कंत्राटी शिक्षक काम करत असेल आणि शिक्षक पण काम करत असेल तर त्याला जेवढं वेतन दिलं जातं तेवढंच वेतन कंत्राटी शिक्षकाला पण देण्यात यावं, असं कोर्टाने त्यावेळेस सांगितलं होतं. दुसरा मुद्दा की जे शिक्षक म्हणून लागू आहे त्या शिक्षकांना जर तुम्हाला सुट्टीबाबत, रजाबाबत, मेडिकल इमर्जन्सी बाबत ज्या तुम्हाला त्यांना सवलती तुम्ही देतात, त्या सवलती सुद्धा या अटींमध्ये, ज्या सेवा अटी त्यामध्ये पण लागू असतील कंत्राटी शिक्षकांना, असं त्यांनी लागू करावं सांगितलं होतं. त्यासाठी कोणत्याही राज्याने पूर्व अंमलबजावणी केलेली नाही. यावर खंडपीठाने सर्व राज्य सरकारना 1 महिन्याच्या आत प्रतिज्ञापत्र सादर करून 21 जुलै 2022च्या आदेशाची अंमलबजावणी केल्याचे स्पष्ट करण्यास सांगितले. बघा, हा निर्णय झाला होता कोर्टाचा 21 जुलै 2022 मध्ये की कंत्राटी शिक्षकांना सुद्धा तुम्ही शिक्षकांना एवढंच पेमेंट द्या आणि कंत्राटी शिक्षकांना सुद्धा नियम अटी तेच लावा. जर हा निर्णय दिला आहे तर साहजिक आहे शिक्षण सेवक ह्या पदावर सुद्धा जॉब करणाऱ्या किंवा नियुक्त झालेल्या शिक्षकांना सुद्धा नियमित शिक्षकासारखंच पेमेंट द्यावं, असाही त्याचा स्पष्ट काय म्हणजे अर्थ निघतो. सो यावरती कोल्हापूर खंडपीठामध्ये ऑलरेडी केसेस चालू आहे, त्याला या केसचा नक्कीच फायदा होणार आहे, या आदेशाचा नक्कीच फायदा होणार आहे. त्यानंतर मार्च 2025 मधील आदेशात हे निर्देश पुनरुच्चारित करण्यात आल्याचे नमूद कोर्टाने केलेलं आहे. प्रकरणाची पुढील सुनावणी केंद्र सरकारच्या प्रतिज्ञापत्रानंतर होणार आहे. मग आता काही दिवसात हे प्रतिज्ञापत्र केंद्र सरकारकडनं जाईल. विशेष शिक्षकांना TT लागू असणार आहे का, आणि जे कंत्राटी शिक्षक आहेत त्यांना सुद्धा जे पेमेंट द्यायचं, सॅलरी द्यायची, वेतन द्यायचं, हे वेतन नियमित शिक्षकासारखंच असावं, असं कोर्टाने सांगितलेलं आहे. समता या कायद्याच्या अंतर्गत त्यांनी सांगितलेलं आहे. यावरती पाठीमागे पण मी व्हिडिओ घेऊन त्याबद्दल बोललो होतो. सो नक्की शिक्षण सेवक हे पदावरती जर एखादा शिक्षक असेल तर नियमित शिक्षक आणि शिक्षण सेवक यांचं काम सारखंच आहे, तर दोघांना सुद्धा इथे सॅलरीमध्ये तफावत नसावी, दोघांना सॅलरी सारखीच असावी, असं कोर्टाचं पण म्हणणं आहे. संविधानात पण असं लिखित स्वरूपामध्ये समता या आर्टिकल खाली दिलेलं आहे त्यांनी. सो नक्की याचा फायदा भविष्यात शिक्षण सेवक या पदासाठी होणार आहे आणि व्हायलाच पाहिजे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये कळवा. सो एक महत्त्वाचा निर्णय कोर्टाने हा दिलेला आहे.
आणि सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय असणार आहे. केंद्र सरकारला आहे. काही दिवसातच सुप्रीम कोर्टासमोर केंद्र सरकार काय प्रतिज्ञापत्र देतं आपण नक्कीच बघू. पण तत्पूर्वी तुमच्या माहितीत कोणी विद्यार्थी असेल ज्यांना टीटी करायचं असेल त्यांना सांगा, इग्नाइट अकॅडमीची बॅच चालू झाली आहे, ज्या बॅचमध्ये तुम्हाला पेपर सेपरेट बॅचेस पण अवेलेबल आहे, बुक किट आणि बॅग सुद्धा अवेलेबल आहे. जुन्या विद्यार्थ्यांना 50% ऑफ आहे, नवीन विद्यार्थ्यांना लगेच बॅच जॉईन करून घ्या. बॅच जॉईन करण्यासाठी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर आहे, हा नंबरला कॉल करा किंवा ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा. याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये मला नक्की कळवा. यावरती अपडेट मी पुढे घेणार आहोत, त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.